सावित्रीबाई फुले अतिशय सुंदर भाषण. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या, अनंत अडचणीवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार वंदन. अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोचवले, चूल आणि मूल या पलीकडे ही जग हे ज्यांनी दाखवले, अशी महान व्यक्ती म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेल्या नायगाव येथील गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते. 1840 साली 9 वर्षाच्या वयात त्यांचे लग्न ज्योतिराव फुले यांच्याशी झाले. ज्योतिराव फुले एक सामाजिक कार्यकर्ता होते. ज्यावेळी सावित्रीबाईंचे लग्न झाले तेव्हा त्यांचे काहीही शिक्षण झाले नव्हते. सावित्रीबाईंच्या समाजकार्यात ज्योतिबांची त्यांना भरपूर साथ मिळाली. त्यांनी सावित्रीबाईंना घरातच शिकवणे सुरू केले. ज्योतिबांच्या या कार्याला सावित्रीबाईंच्या वडिलांचा विरोध होता, पण तरीही ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवणे सुरू ठेवले. यानंतर त्यांनी सावित्रीबाईंचा प्रवेश एका विद्यालयात घेतला. समाजातील लोक याला विरोध करू लागले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या स्त्री शिक्षणासाठी कार्य करायला लागल्या. ज्योतिबा फुलेंच्या सहकार्याने त्यांनी वर्ष 1848 साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिले विद्यालय सुरू केले. या शाळेत त्या काळात केवळ 9 मुलींनी प्रवेश घेतला. त्या काळात दलित व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. ज्यावेळी सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात असत, तेव्हा रस्त्यानं जात असताना लोक त्यांच्यावर शेण व कचरा फेकत असत. तरीही त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. ज्योतिबा फुले यांना समाजातील इतर लोकांद्वारे धमक्या दिल्या जाऊ लागल्या. धमक्यांना घाबरून ज्योतिबांच्या वडिलांनी त्यांना घरातून काढून दिले. सावित्रीबाई फुले या देशाच्या प्रथम महिला मुख्याध्यापिका आणि नारीमुक्त आंदोलनाच्या नेत्या होत्या. 19व्या शतकात त्यांनी अस्पृश्यता, सतीप्रथा, बालविवाह, विधवा विवाह यासारख्या चुकीच्या प्रथांविरुद्ध सुद्धा कार्य केले. 10 मार्च 1897 साली ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला. ज्योतिबांच्या राहिलेल्या कार्याला पूर्ण करणे सावित्रीबाईंनी आपले कर्तव्य समजले. आपले पूर्ण आयुष्य त्यांनी दलित व वंचितांच्या अधिकारांसाठी घालून दिले. 1897 मध्ये देशभरात प्लेगची साथ पसरली. त्या पूर्ण श्रद्धेने प्लेग रुग्णांची सेवा करीत होत्या. 10 मार्च 1897 ला प्लेगमुळेच त्यांचे निधन झाले. आज जगात वाढत असलेल्या स्त्री सशक्तीकरणाची सुरुवात सावित्रीबाई व ज्योतिबांच्या प्रयत्नांमुळे संभव होती. अशा या महान समाजसुधारकांना माझा कोटी कोटी प्रणाम. भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.